शिवाप सत्तु सत्तु शिवापः अस्तोत्रापंचो श्रीमतो तामलानि पांचो श्रीमतो करणे भी ऋणियः शिवेरङ्गे सुसुवान् सकळो विदेशयमयि देवैतं जलायो करणी मनितो व्रतो जपो नियमो तपो स्वाध्याय करदो दमो दानो विशिष्टानां सर्वेषां ब्राह्मणानां मनो समाहिता समाधितो प्रचिलन्तो प्रसन्नास्मि मम ग्रहे शान्तिरस्तु खुशिरस्तु दुःखिरस्तु रजरस्तु अविघ्नमस्तु आवीशमस्तु कर्मसमरस्तु शास्त्रसमरस्तु धनान्यसमरस्तु पुत्र पौत्र समरस्तु आदित्यसमरस्तु यत् पापं रोगम् अशुभं दुर्गाक्षयकारकम् त्रिदेवताप्रियन्तां दुर्गा पाञ्चली प्रियन्तां अग्निपुरवां विश्वदेवताप्रियन्तां सर्वकुलदेवताप्रियन्तां सर्वग्रामदेवताप्रियन्तां हताशपरिबन्धानि शाम्यान्तोराणि शाम्यान्तोपापानि निकामेनाः पञ्चम्यो वर्षतो योगो ब्रह्मणकल्पन्तां शुक्र अंग बुध बृहस्पति शनीश्वर राहु सोम दैव आदित्यप्रियन्तां सर्वकुलदेवताप्रियन्तां म्हणायचं भो देवः भो ब्राह्मणः मह्यं सहकुटुंबिनी महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय मया क्रियमाणस्य अद्य दिनी प्रदान संकल्प अनुसारेण पूजन कर्मणः पुण्यहं ब्रवन्तु स्वस्तिं ब्रवन्तु प्रियं ब्रवन्तु ब्रवन्तु अस्तु श्री शते लक्ष्मी सपत्न्याः वहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमस्मिनो व्यात्तम् इत्तन्निकानां मयिकाना सर्वल अर्थात् फणिगैषो कृतेचिन् पुण्यावाचन न्यून्यतियुक्तं योवदी वचनात् परिपूर्णमस्तु काटलीत पाणी सोडून द्यायचं असतं तर कृष्णार्पणमस्तु सगळ्यांनी हातात अक्षरा घेऊन हात जोडून उभं राहायचं सगळ्यांनी उभं राहिलं तरी चालू नका ब्रह्मज्ञानां प्रथमं पुरस्ताः ध्वजजवळ जा सगळ्यांनी ब्रह्मज्ञानां प्रथमं पुरस्ताः श्रीमता सुरोज्वेनवा सबुज्ञा उपमाश्रविष्टः समोरच्या ध्वजाला अक्षरावहा आवना ब्रह्मध्वजाय नमः आवनार्धे अक्षरां नमर पाणी घालायचं थोडं सहस्रदेनिका पुरुका सहस्राक्षात सहस्रपाद सभोमिं सर्वाच्या अतिष्ठित दशांगुलम गंधलाभा स्वाम गंधर्वा खाणस्वामींद्र स्वामप्रियास्पदी सामो घरे सोमो राजा विद्वान यज्ञात्मोदयो ब्रह्मध्वजाय नमः सरोजराजय गंगास्त्र पुष्पांगमूल्य ब्रह्मध्वजाय नमः स्वामी रूपं नमयामि उद्बत्ति निरनिर्वा चंद्रमा मनसो जातको सूर्य अयाय तोरा बाणशमुखलग्निराय स्वामी रूपं नमयामि सागरी वाटी समोर ठेवा त्याच्या बोटी पाठी ठेवा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्माय नमः शरकरा खंडकाद्यनत्यं नमयामि दात्मा लक्षणं नमयामि एका नारळाला गंधलावा समोर ठेवून द्या जहा बलेजा आवा उपा या श्लोकेनी बृहस्पती सुद्धा स्थानोमध्ये तुम्हाला इदं प्रलंबयाय स्थापना पुरुषास्त्रे तेने वापे फलादे श्रीफल अर्पयामि सगळ्यांनी आता अक्षराचे आकुळजे ब्रह्मज्ञान प्रथमपुरस्ता विशीमता सुरोजवेनवः सर्वज्ञा उपमाश्रिष्टा सतशिवोनि सतशिव अक्षरमौल्यया प्रार्थनापूर्वक नमस्कार करायला नमस्कारं करोमि चला सगळ्यांनी ध्वजाच्या बाजूला उभा राहायचं सगळ्यांना गुलाल लावायचा सगळ्याला डबा उचलणं सगळ्याला लाव ना त्याला नका सांगू त्याला नाही त्याच्या मानानं त्याला हो झालं ते तू लाव तुझ्या हातात
हातात नारळ घ्या. बर जोर द्या हातात. आणो बघा देवानो जथा सतमित्रदे आसन्न प्रयो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासुमतिर्जयतां देवानां भगमुपसे भीमावयं देवानायो प्रतिरन्तु जीवसि तान् पूर्वया निवेधावो महे वयं भागमित्रमदिति दशमश्रियम्मा अर्यमणं वरुणं गोममद्विनः सरस्वतीना शुभगामयश्वरद तन्नो वातो मयो भुवातो
पर्वतगिरी होत्या पर्वतगिरी आणि पूर्वेला जनार्दन स्वामी पर्वतगिरी करायची. हे आपल्याला जवळ आपण आपल्याला उमरलं नाही, कळलं नाही, पण बाबाजी म्हणजे बाबाजी. बाबाजी मीना घेऊन नगर प्रदक्षिणा करायची. पण किती अज्ञान लोक होते, बाबाजीला नाव बाबाजीला वाटायचं काहीतरी इथे चांगलं व्हावं वेगळं, आणि झालं पण तरी पण कळलं नाही, तरी पण कळलं नाही, अजूनही कळलं नाही, मग कळणारही नाही. कारण संत हे काही वेगळेच असतात. तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो की बाबाजीला लहानपणापासून मुलांना शाळा काढल्या, गुंतून काढलं, का काढलं, त्याचं कारण काय, त्याच्यामध्ये हक्क काय, हे त्यांना कळत. बोलू नका तिकडे लेख वगैरे करत झाली, त्याचं माहिती आहे त्यांच्याकडं, स्वयंपाकवाल्याकडे माहिती येऊ टाका, त्याने त्यांच्याकडे माहिती आहे, ते तर होते मग आपलं करताय. जवळचे मोठ्याने बोलतात. बोला पण तुमचं कार्य दमान चालू आहे, तुम्ही चांगलं कार्य करतात, लोकांना खाऊ घालतात. असे बाबाजींचं कार्य तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. गुरुकुळ का काढलं तरी त्यांच्याकडून ब्रह्मांड बोलणे होत नाही. त्या टायमाला बाबाजीने वेगवेगळा गुरुकुळ काढला. लोकांनी प्रश्न केले, आपले लोक काही साधे आहे का प्रश्न करायला? बाबाजी म्हणे एवढ्या शाळा आहे, एकाला काढलं. मग बाबाजीने त्यांना उत्तर दिलं की प्रत्येक समाजाच्या गुरुकुळ आहे, तुझ्या मराठी समाजाचं कुठे गुरुकुळ मला दाखवा. काय सांगितलं बाबाजीने की मराठी समाजाला गुरुकुळ पुढे गुरुकुळ जायचं आहे, बरोबर आहे. आणि ते गुरुकुळ काढल्यानंतर आपल्या गावामध्ये यायचे थोडं होईना धान्य गोळा करायचे. काय गरज होती बाबाजींना ती धान्य गोळा करण्याची? काही गरज होती? काहीच नाही. पण प्रश्न फार मोठा आहे, फार खोल आहे आणि खूप चांगला आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्या टायमात गुरुकुळ काढल्यानंतर त्या मुलामध्ये देव आहे. आम्ही प्रश्न झाला, मुलाचा काय देव आहे? बाबाजीचं सांगणं खूप वेगळं. एखादा काही मनात धरून जरी आला बरोबर त्याला पटत होतं त्या बाबाजीने आपल्या मनात ओळखलं आणि बरोबर त्याच्यावर त्यांना तू सांगायचं. तर त्या मुलांमध्ये देव पाहिजे. आणि खरंय, आता कोणाला जर समजा इथे बसलेले एवढ्यामध्ये कोणाला प्रश्न पडला असेल तर मुलामध्ये देव असतो, तर त्याने आपल्या घरी बसायचं घालायचं. तुम्ही आदिवासी मुलं आहे, त्यांना कपडे नाही, आंघोळ नाही, खायची काही माहीत नाही, काही नियम माहीत नाही, देवाचं नाव माहीत नाही.
पण गाडी घ्यायनंतर ते हात वाढणार, ते बाबाजी म्हणणार. कारण काय आहे त्यांच्या म्हणजे ते आज कळलं, आम्हाला सुद्धा लवकर कळलं नव्हतं. त्या टायमाला रस्त्यानं जातो मोठे लोक पाहत राहते, पण ती लहान मुलं हात वाढतात. त्यांच्यामध्ये ते कारण काय सांगायचं की का काढलं घोटपोट, गावोगावमधून बाबाची धान्य आणायची. आजही येतात, पण आता अनेक मार्गाने जातात, ती गोष्ट वेगळी आहे. त्या टायमाला धान्य गोळा करून आणायचे बाबा, आणि ते धान्य त्या मुलांना खाऊ घालायचे. 14 वर्षी ती मुलं ब्रह्मचारी असतात, त्यांच्यामध्ये देव लिहून ठेवा किती वर्षी 14 वर्ष. आणि 14 वर्षानंतर त्याचं लग्न झाला का तो नवरदेव होतो. काय होतो तुम्हाला नवरदेव. आता तुम्ही शिकलेले माणसं इकडे लक्ष द्या. नवरदेवाचं उलट करा बरं, भाग केलं काय वाटत करून तपास. अनेक वेळेस सांगितलेलं आहे ना, आजही सांगतो, लक्षात राहा. न वनारा देव, बरोबर का? न देव, न वनारा देव, बरोबर. आणि जरी झाला मित्र कोणता म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या नवरदेव, बरोबर. म्हणून नवरदेव झाला की तो देवाच्या कायद्यात बसला. आणि तोच मुलगा पंचायतला किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीला मतदान केलं जातो, त्या कायद्यात जोडण्यात आता कायदा आहे. म्हणून बाबाजींनी अनेक ठिकाणी गोष्टी काढले, कुठलेही पैसे घेतला. आज माझा रोग इतिहास. आता काय चालतं, गावगाव कॉलेज आहे, शाळा आहे, अनेक आहे, त्यांनी तपासला. म्हणून बाबाचे बाबा ज्यांना बाबाजी कळले त्यांना सर्वच कळलं. जीवनामध्ये सांगायची सुद्धा गरज नाही, देवाकडे सुद्धा जायची गरज नाही. एवढा मोठा कुंभ होता, तुम्ही कुंभाला गेले होते. महाराजांनी 2 गाड्या भरून गेल्या, आम्हाला सुद्धा टाकून गेले. महाराजांनी तुम्हाला जेव्हा आमचं सांग हा येऊ मला सुद्धा टाकून घेतलं, तुम्हाला टाकून गेल्या त्याच्या काही नवलं. एका वेळेस बाबाजींनी सगळे साधू भरून इकडे कुंभ होता, त्याच ठिकाणी आम्हाला सगळ्यांना नेलं होतं. आणि त्याही टायमाला त्या कुंभामध्ये पूल पडला होता. पूल आधी खूप मोठी हानी झाली. म्हणून तुम्हाला तो एक अनुभव सांगतो. आमच्या 25-30 गाड्या होत्या बाबाजीवर. किती गाड्या होत्या? 25-30 गाड्या. तर रात्री 1.5 लाख बाबाजीने स्नानाला काढली. तर रात्री एवढ्या रात्री कसं काय काढलं? काय कारण एवढ्या रात्री? आणि एवढ्या रात्री स्नानाला कोणी जात नाही. लक्षात राहू. कुंभामध्ये सुद्धा 5 पासून सोडत होती, 6 पासून सोडत होती. पण 1.5 लाख काढल्या गाड्या मारत होते की निघालून त्या टायमाला. स्नानाला गेल्यानंतर 1.5 लाख अनेक ठिकाणी लोक झोपलेले होते.
अनेक ठिकाणी गाड्या उभ्या होत्या. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची का बाबाजीने 1.5 लाख का काढलं गावावर काय म्हणाले हे बाबाजीला माहिती. लक्षात राहू. या टायमाला एवढे लोक 1.5 लाखाचे तरी गर्दी होती आणि स्नान झाले. बाबाजी बरोबर स्नान केले जे गाड्या ते बाबाजीने सगळ्यांना कोणाकडे पाहून गेलं. तुम्हाला आम्ही अजून फिरत होतो त्या गाड्या सापडत नव्हत्या आणि तो पोळ्या जातं थंड पाणी एवढी रात्र. त्याच्यानंतर घटना झाली नंतर जीमला झाली. लोकांची कपडे पुढे पडेल त्या कामाला घडली होत्या. घडली हाताच्या पड्या भाजी टोळली पाण्याची कपडे तशी परिस्थिती आता झाली. तर आम्हाला 500-600 किलोमीटर मागत होते. एवढे आले कोणीही गाड्या सोडून मध्ये येऊ देऊ नका. प्रत्येक पोलीस स्टेशनला फोन आले ते. आम्ही स्वतः मागे राहिलो. यांना फोन केले तर तुम्ही पुढे येते म्हणे. आम्ही तिथे आलेलो आहात. 10-20 किलोमीटर काही गेलो. स्नान सुद्धा पाठ जे असतं ते स्नान वगैरे साधूनही सुद्धा माघारी घेतली. नंतर त्याच्या गुरु स्नान झाले त्या दिवशी. त्यामुळे सगळे लोक स्नान केले का बाहेर काढायचे. रेल्वे सुद्धा मागे थांबव. काही परिस्थितीत लोक होते त्याला काही माफ नाही. त्यानंतर त्या दिवशी आम्ही रात्री 8ला तिथे गेलो. बाबाजी या टायमाला मुंबईला गेले तर म्हणजे अधिकारी बाबाजीच्या गाडीत बसला. अधिकारी म्हणजे तो साधा सुद्धा नव्हता. स्वतः देवत होता. बाबाजीला घेण्यासाठी देव आले. आमच्या गाड्या पाठीमाग बाबाजी गाडी पुढे. आता ते कुंभामध्ये सर्व काही पाहिले असत. गंगेमध्ये सर्व लोक माग तिथे राहतात, तिथे खातात, तिथे झोपतात. त्या कमीत कमी 4 महिने तिथे करा. पाणी एका बाजूला खालूनही पाणी राहत आणि वर वाळूवर झोपतात. सर्व लोक ते लावलेले असतात. खूप सुंदर घरने बनवणारे रूम बनवतात राहतात एवढ्या थंडीमध्ये. असा महिमा पर्यग्रात राहत. म्हणून पुण्यवान लोक कुंभमेळ्याचा अर्थ काय होता काही धर्मनिर्माण महाराज नाही तर टायमिंग सांगावं. कुंभमेळा म्हणजे सर्व देव त्या ठिकाणी कुंभामध्ये येतात. सर्व देवता त्यांच्या ठिकाणावर पिढ्या असतात. सगळे साधू येतात. साधू असे येतात की तुम्हाला कुठे राहतात कुठे जातात हे सुद्धा सुंदर. म्हणून त्या कुंभमेळ्याला जावं. फार काय तिकडे देवतांचं पहिलं स्नान होतं. नागे साधूंचं पहिलं स्नान होतं. नंतर सगळ्या साधूंचं स्नान होतं. नंतर देवतेला स्नान असतं. असा तो कुंभमेळा. त्या ठिकाणी साधू ही देव ही सर्व एकत्र येतात. त्याला कुंभमेळा म्हणून जावं लागतं. देव काही प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी आहे. आज बाबाजी इथे आहे.
बसली काही टायमिंग असतो त्या टायमाला देव एका ठिकाणी येतात मुली येतात देव तर त्यापर्यंत मिळायचं माझ्या टायमिंग आहे त्यापर्यंत तिथे असतात हा महिमा आहे आपल्याकडे लोकांना कोणाची भीती वाटते खरंच वाटते साधूला सुद्धा वाटते पण तुम्हाला वाटायला काही वाटते पण तिकडचे लोक साधूही देत नाही आणि लोकही सुद्धा नाही सध्या त्या पोरं थोडं घेऊन बसणार माझ्या प्रत्यक्ष पाहण्यासारखं आहे वगैरेमध्ये पोरं थोडं घेऊन बसवत होत्या आणि तिथे वाढवत वाटतात आपल्याकडे लोक नाही जाऊ शकत नाही गेले तर गाड्यानं जातात आता काही कसं निघून आले ती सर्व पाहिलं ना परत काही आंघोळी सुद्धा केली नाही म्हणजे नाही साधू सुद्धा आले नाही काही महाराजांना ती घडे बांधली आणि म्हणून तुम्ही काय आलाय साधूचं काही मागं काही राहतात अशी घडत काय वाईट होणार आणि साधू नाही तुम्हाला माहिती सांगतो काही बॉलमध्ये तुम्हाला एवढ्या थंडीमध्ये आणि पोळे भोळे साधू तिथे जाऊन आता वेळात नाही बाबाजीने जे गुरुकुळं काढले एवढे महिमा बाबाजीचा तुम्ही त्या परिसरामध्ये या पण बाबाजी महिमा काय सांगा बाबाजी झोपतच नव्हतं आणि झोपलेलं असं फार होत त्यांनी पाहिजे असतं डोळ्यांनी त्यांना कळत याच ठिकाणी पहिलं चालायचं दिवसभर कामं करायचं आणि 11 वर्षाला पाणी घालायचं म्हणजे काही मोठी गोष्ट आहे आपल्याला देवाला पाणी घालते कानावर स्मार्ट केलं किती लोकांना पाणी घालून आल्या बरोबर आपणच आलं आणि बाबाजी 11 वर्षाला पाणी घालायचं काय काय आज इथून वारीला पाणी जायचं महिन्याची वारी वारी जन्माची वारी एवढं वारी झालंय शंकर स्वामी 5 मिनिटं शंकर स्वामीचा महिमा सांगतो यांनी सर्व बोलायला लावला ते शंकर स्वामी तिथे रामाने सब केलं तिला आनंद शोध त्या ठिकाणी देवाने स्वतः शंकर भगवंताला जेवला असं दृष्टी त्या ठिकाणी पंढरपूर इतका महिमा शिव तिथे सर्व समाजाचे मंदिर आहे शिव आणि तिथे पंढरपूरच्या देवाने सगळ्या देवांनी वारी केली शिव संगीत महाराज वारीला शिव झाले बाबाजी वाऱ्या केल्या आज आम्हाला कळत म्हणून कमीत कमी परिसरातले माणसं आहे थोडे फार वारी बिघडणार तिकडे तिकडे किती गाड्या घेऊन येतात वारीला जात नाही बाबाजीने वाऱ्या केल्या बाबाजी बाबाजी त्या मुलामध्ये देव आहे म्हणून त्यांनी देव पाहिजे देव आहे आज मी तिथे मुलं एवढ्या खेळणार आमच्या काळाने खूप आनंद अनेक मग दोनच मुलं भाई साहेब आजे पडले सगळं घरात मुलं आले
त्या अंगावर इकडे तिकडे मदत करायची. बाबाजी त्याच्या कोणत्याच काम करून घ्यायची, बोलायची, मंत्र सांगायचे, आत्मा करायला लावायची. काय खात करतो बाबाजी या जेवण सुद्धा विचारायचं भाजी वगैरे काय सांगायची. पूजा करायची बाबाजी काय आता आम्ही हे बघितलंय सेवा गोष्टीने अर्पण करू. माझ्या वाणीला निरंजनवाणी आपल्यातून सकाळपासून जे काही तोंडात मुंबई गेला त्यासाठी भजन म्हणून आणि सेवा रघुपती राघव राजा पती पावन सीताराम रघुपती राघव राजा पती पावन सीताराम पती पावन सीताराम जय पती पावन सीताराम पती पावन सीताराम जय पती पावन सीताराम रघुपती राघव राजा पती पावन सीताराम माताने काली मुखाने राम पती पावन सीताराम माताने काली मुखाने राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा पती पावन सीताराम रघुपती राघव राजा पती पावन सीताराम ज्ञानदेव तुकाराम पंजनाथ भगवान की जय. शंकर स्वामी भगवान की वैष्णव माता की जय. परमेश्वर भगवान की जय. प्रभु जनार्दन स्वामी महाराज की जय. धन्यवाद महाराज. बऱ्याचशा जुन्या गोष्टी आपण या वर्धापन दिनाच्या ध्वजारोहणाच्या माध्यमातून सांगितल्या. तर श्री क्षेत्रकार भक्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी स्वामी भोलेगिरीजी महाराज यांचं पूजन करण्यात येत आहे. परमनाथ अण्णा प्रकार यांनी महाराजांचं पूजन करायचं. हे बस इकडे हाती शालवली विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव जगेश्वर गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव जगेश्वर गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की Thank you.
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. यानंतर या ठिकाणी शिवाजी माताजी आहेत, तर आणखी त्यांचं पूजन करायचं. ठीक आहे. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. स्वामी अवधूतानंदगिरी महाराज यांचे पूजन या ठिकाणी गावाच्या वतीनं करते. विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव जनेश्वर गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. यानंतर या ठिकाणी संदेगिरीचे महाराज गजानी आता तुम्हाला सगळ्यात धर्माचे संस्कार घेतले आणि एक येऊन त्यांनी भगवंत घेतला आश्रमाच्या वतीनं. म्हणून त्याचे पूजन या ठिकाणी गावाच्या वतीनं आपण घोडके या ठिकाणी करायचं आहे. सन्मानी पुन्हा यानंतर या ठिकाणी रात्री धुण्याला बांधली चुनी बांधली या ठिकाणी आक्रमणाचे मुरंजीला चांगले पूजन या ठिकाणी आम्ही जाता महाराज की परमेश्वर भगवान की जय. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. यानंतर आज यांची प्रसादाची पंगत आहे. त्याच्यातले मोहन उगले ज्यांना महाराजांच्या वतीने आश्रमाच्या वतीने महाराज श्रीफळाचे शाळा दिले. गंदे
भैया भैया आणि आश्रमाच्या वतीनं माऊली त्याच्यानंतर राजू एवढे माणसं आपले आलेले बाहेरचे आपल्या गावातील त्यांना सर्वांना सांगते पाहिजे. मग गावाच्या वतीनं मला देतात सर्व होईल पण तिकडे होईल हे काय मनात झालेले शाली सिरपळ सिरपळ मार जा ना सिरपळ शाली जा ना इकडं सर्व सर्व हो पाटील तसं नाही राजू व्यवस्थित दोन्ही हाताने करत एकदा द्यायचे ती शाळा घेते का म्हणते ना माझ्या काय आमचे टायमाला बंद करायला लागतं जावं रुसले काय त्याला माझ्या टायमालाच बंद केलं इथं दरवाजे बशी शरद कुठे दरवाजे बशी मधून हा मग हाचे सोडायचेच नाही प्रवीण झाले तुम्ही कम लावलं चला
लगेच